2 दिवसांपूर्वी ओझर येथे दुचाकी अपघातामध्ये एका 9 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या अपघातानंतर ओझरकर एकवटली असल्याचं बघायला मिळतंय। आज राष्ट्रीय महामार्ग ओझरकरांकडून काही काळ बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावं, अनधिकृत बॅनर्स हटवण्यात यावे, लवकरात लवकर या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, अपघातात मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, ये-जा करण्यासाठी संबंधित ठिकाणी असलेला बोगदा चालू करण्यात यावा, यांसह विविध मागण्या ओझरकरांकडून करण्यात आल्या आहेत। तुम्ही काय करणार सांगा। एक मिनिट शांत राहा, एक मिनिट बोला बोला। आता रस्त्यावरती टाकण्यात येणारे गतिरोधक त्या काम आजपासूनच आपण चालू करू। राहिला विषय तो याचा नगर परिषद आणि हे सगळे मिळून सगळे मिळून नाही, तुम्ही त्यात सर जबाबदारी विनाकारण NHI आणि नगर परिषद मिळून तो प्रश्न मार्गी लावणार। घराचं अतिक्रमण काढू, घर बांधून देण्यात येईल, शिफ्ट करण्यात येईल, उल्लेख करा त्याच्यात। तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तुम्हाला काय अधिकाऱ्यांची मला या गोष्टी चर्चा करावं लागेल घरासंदर्भात। परंतु बाकी गतिरोधक वगैरे जे आहे ते काम आजपासून चालू होऊन घर मेन आहे शिफ्टिंगचं सर। या विषयाला गरुड साहेब मग त्यांनी आता ते जबाबदारी झटकतात असेल, चुकीचं आहे ना हो। पोद्दार साहेबांची घ्या ते घर शिफ्टिंग। नाही तुम्ही घ्या, आम्ही बोलतो, आम्ही बोला। मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून घर शिफ्टतेबाबत किंवा जागा उपलब्धतेबाबत आम्ही काय आहे त्यात चर्चा करू। आणि जे महामार्गाच्या आजूबाजूला जे अतिक्रमण आहेत किंवा करू आम्ही, आणि जे अनधिकृत दुकानं वगैरे असतील, फ्लेक्स वगैरे ते आम्ही करू। कुठलाही अडथळा होणार नाही याची जबाबदारी आम्ही नाही। आणि साहेब अजून एक विषय असा आहे की अनावश्यक स्पीड ब्रेकर आहेत, म्हणजे कुठं तर बांबूवाल्याच्या इथं अनावश्यक आहे। श्री लॉन्चच्या समोर म्हणजे पहिले कट होता, आता कट नाही आहे, तरी स्पीड ब्रेकर ते सुद्धा काढण्यात यावे, त्यामुळे अपघात होतो। स्थानिक प्रतिनिधी किंवा स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसारच आपण तिथं टाकून घेतलेले। आता तिची गरज नाही ना सध्या साहेब। तुम्हाला ते स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे तुम्ही लॉन्स पुढे जे 2 ब्रेकर टाकले ते तातडीने आज उकडून टाका। 10 त्या बाजूला अजिबात जिथं कट आहे, जिथं मध्ये येतात, जिथं जातात, आम्हाला कळतं कुठं असावे। पण जर कोणी लोक स्वतःच्या सोयीने 10 फुटामध्ये 2 ब्रेकर आहे, ते अपघाताला कारण आहे। लोकसंख्या तिकडे उपनगरांमध्ये असते, ते दोन्ही ब्रेकर काढून टाका आणि व्हाईट बेल्ट वाईट पडले मारा। एक स्पीड ब्रेकर राहू दे, तू मंडलिकाचा पोरगा गेला। अहो नाही, तिला 2 आहे। नाही एक राहू दे म्हटलं। श्री लॉन्स, अहो ते वेगळे श्री लॉन्स, अहो श्री लॉन्स वाल्यांनी टाकले, तुम्ही पाहिले का? श्री लॉन्स वाल्यांनी टाकले, ते ब्रेकर नाही। श्री लॉन्स वाल्यांनी ते 2 घेतला, 2 टाकले, ते काढून टाका तुम्ही आजची आज। गडक कॉर्नरचा मुद्दा मेन तो घ्या, जो ब्रेकर आणि गडक कॉर्नर दोन्ही आहे। सर्व्हिस रोडवर आलेला जो आहे तो मागे घ्या, नाही तो शिफ्ट करा कुठेतरी। नाही ते स्पीड ब्रेकर तो लिहिलेलाच नाही तुम्ही, नाही लिहिलं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।